निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी सध्या तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो। निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी कालपासून खरं तर संपाच्या भूमिकेत हे डॉक्टर आहेत आणि आज देखील दिवसभर निवासी डॉक्टरांच्या माध्यमातून संप पुकारण्यात आलेला आहे। वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करावीत आणि वसतिगृहाच्या बांधकामांना गती द्यावी आणि प्रलंबित मानधन देण्याबरोबरच विद्यावेतन वेळ देण्यात यावं आणि यासाठी अनेक मागण्यांसाठी खरं तर हे डॉक्टर आहेत ते संपावर बसलेले आहेत। तर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहेत। तर यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी राज्यातील जवळपास 8000 निवासी डॉक्टर आहेत या ठिकाणी संपावरती बसलेले आहेत। आपण पाहू शकतो आपण जे हॉस्पिटल या ठिकाणी आहोत आणि जे हॉस्पिटलमध्ये देखील जवळपास 1000हून जास्त निवासी डॉक्टर आहेत ते या ठिकाणी संपावरती बसण्याच्या भूमिकेत आहेत, संपावरती बसलेले आहेत। काल संध्याकाळपासून हा संप पुकारण्यात आलेला आहे। निवासी डॉक्टर संपावरती आहेत। आपण त्यांच्या मागण्या जाणून घेऊया नक्की त्यांचं काय म्हणणं आहे। मित्र काय सांगशील, या ठिकाणी संपावरती बसलेले आहात, किती तुम्ही डॉक्टर आहात की जे संपावरती आहात आणि किती मोठा फटका या ठिकाणी बसू शकतो आणि मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या प्रामुख्याने 3 मागण्या आहेत। पहिली मागणी आमची होती की विद्यार्थ्यांचे जेवढे ॲडमिशन आहेत कमीत कमी त्यांना त्यांच्या ॲडमिशनच्या नंबरप्रमाणे रूमची उपलब्धता व्हावी। आम्हाला हे माहिती आहे की हॉस्टेल काही एका रात्रीत तयार होऊ नाही शकत, पण कमीत कमी त्याचे प्रपोजल्स, त्याची बांधणी कमीत कमी सुरू झाली तर पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी राहायला रूम मिळेल। ही हॉस्टेलची आमची एक मागणी होती। दुसरी मागणी होती की आमचा जो स्टायपंड येतो निवासी डॉक्टरांना, तो स्टायपंड हा अतिशय म्हणजे रेग्युलर येतच नाही, कधीतरी 2 महिने 3 महिने पेंडिंग राहतो। तर आमची ती एक मागणी होती की आमचा येणारा स्टायपंड हा एका फिक्स टाईममध्ये यावा, पहिल्या 1-2 दिवसात नाही तर पहिल्या पुढच्या 10 दिवसात तरी, पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तरी आम्हाला देण्यात यावा। ती दुसरी मागणी होती। आणि तिसरी मागणी आमची होती की आमचा जो स्टायपंड आहे त्याच्यामध्ये जी केंद्रीय संस्थांप्रमाणे जी वाढ आहे 10,000 रुपयाची, जी शासनाने पण मान्य केली होती आणि ह्या तिन्ही गोष्टींची आम्ही मागणी केली होती। आणि त्या मागण्या 7 तारखेला फेब्रुवारीमध्ये ज्या मीटिंग झाली होती माननीय आपले उपमुख्यमंत्री दादांसोबत आणि हसन मुश्रीफ साहेबांसोबत, त्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या। फक्त त्या मागण्या मान्य नाही तर आम्हाला त्याची अंमलबजावणी द्या, कारण दादांनी 2 दिवसात आमचा प्रश्न हा मागणी लावतो असं सांगितलं होतं। त्यानंतर आम्ही दादांच्या एका शब्दावर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधली स्ट्राईक जी चालू होणार होती ती पूर्णपणे मागे घेतली आणि त्यानंतर आम्ही रेग्युलर फॉलोअप घेऊन ह्या गोष्टींची पूर्तता होते की नाही हे बघितलं, पण सतत 2 आठवडे होऊन पण याच्यावर कोणत्याही प्रकारचं ठोस आम्हाला काही GR किंवा काही हे भेटलं नाहीये। त्याच्यामुळे कालपासून संध्याकाळपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंट्रल मार्टच्या सपोर्टमध्ये पूर्ण कॉलेजचे जे मार्ट्स आहेत तिथे पूर्णपणे निवासी डॉक्टर्स आहेत ते काल संध्याकाळ 5 वाजल्यापासून संपावर गेलेले आहेत। परंतु या मागण्यांकडे आता सरकार कशा प्रकारे पाहतंय आणि सरकारच्या माध्यमातून या मागण्या पूर्ण होत आहेत का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांतसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। तर मार्चच्या डॉक्टरांचा पुण्यातही संप सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील 450 निवासी डॉक्टर सध्या संपावर गेलेले आहेत आणि सरकारकडून लिखित आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका सध्या या डॉक्टरांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आमच्या मागण्या या आहेत की एकतर वसतिगृहाची सुधारणी, त्यामध्ये आमच्याकडे 560 रेसिडेंट आहेत, त्यापैकी 250 रेसिडेंटला कॉम्प्रोमाइज्ड अशा स्थितीमध्ये ठेवलेलं आहे। एका रूममध्ये 3 ते 4 रेसिडेंट इथे ठेवण्यात आलेले आहेत। दुसरी मागणी अशी आहे की 7 फेब्रुवारीला सरकारने आश्वासन दिलं होतं की 10,000 वाढ करण्यात यावी स्टायपेंडमध्ये, त्याबद्दल लिखित अजून काही आलेलं नाही।